नागपूर हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांची लक्षवेधी घेतल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून आलंय। नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडा यांनी सुधाकर भिका बडगुजर यांच्या विरोधात दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुधाकर बडगुजर यांची उघड चौकशी करून सुधाकर बडगुजर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिसून आलंय। सुधाकर भिका बडगुजर यांनी बडगुजर अँड कंपनीतून निवृत्ती वेतनाची खोटी आणि बनावट कागदपत्रे बनवून त्यांनी नाशिक महानगरपालिकेत सन 2007 पासून नगरसेवक आणि इतर पदे भूषण करून बडगुजर अँड कंपनीज नाशिक महानगरपालिकेकडून विविध ठेके मिळवून देऊन स्वतः बडगुजर अँड कंपनीकडून सन 2006 ते 2009 या कालावधीत 33,69,439 रुपये स्वीकारून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन इतर 2 साथीदारांनी त्यांच्यासोबत संगनमत करून नाशिक महानगरपालिकेची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी सुधाकर भिका बडगुजर, रावसाहेब रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 988 कलम 13/1/ड/1/2 तसेच 13/2 सह भारतीय दंड विधायक कलम 420, 467, 468, 471, 420 क्रमाने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्यापपर्यंत सुधाकर बडगुजर यांना अटक करण्यात आली नाहीये। अधिक तपास सरकारवाडा पोलीस करतायत। द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते, नाशिक।